जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात बामणोद जवळील सुने सावखेडे येथे हनुमान मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त आज कार्यक्रम संपन्न झाली। यावल तालुक्यातील कष्टभजन हनुमान मंदिरात सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन झाले। यावेळी अनेक भाविकांनी रक्तदान हे श्रेष्ठ दानाचे कार्य असल्याचे मान्य केले। रक्तदानामुळे गरजू रुग्णाला आपले प्राण वाचवण्याकरता मदत होईल, वेळेवर रक्त मिळेल, समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने हे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिर सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत सुरू होते। परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। यावेळी युवक व निरोगी नागरिक या समाजोपयोगी उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन इतरांना करत गुरुपौर्णिमेचे अवचित साधक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले। आज आपण इथे गुरुपौर्णिमेनिमित्त कष्टभंजन हनुमान मंदिर इथे गुरुपौर्णिमेनिमित्त जमा झालेले। दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही महाप्रसादाचा आणि रक्तदानाचं शिबिर आयोजित करतो। कष्टभंजन देव हे बामणोद गावाजवळून 3 किलोमीटर लांब मोर नदीच्या काठावरती बसलेले जागृत देवस्थान आहे आणि इथे आम्ही आमचा नित्यनियमाप्रमाणे हा कार्यक्रम असतो आणि इथे गोदावरी कॉलेजचे लोक रक्तदानासाठी त्यांचं सहकार्यासाठी पण रेग्युलर आमच्याकडे येतात। सर, मागच्या वर्षी पण आपण हा कार्यक्रम घेतला, साधारण किती रक्तदान मागच्या वर्षी आम्हाला या कार्यक्रमाला 55 बॅग मिळाल्या तर यावेळेला आमच्या 45 पर्यंत पोहोचायला पाहिजे। सर, गाव ज्या दृष्टीने लांब आहे, साधारण किती लोक इथे दर्शनाचा लाभ घेण्यासाठी आजच्या दिवशी असतात? की गुरुपौर्णिमेच्या दिवशी 1000पर्यंत लोक दर्शनाचा लाभ घेतात, 1000 ते 2000पर्यंत, आणि प्रत्येक शनिवारी संध्याकाळी 2 ते 3000 लोक दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतात।